सो हाऊ टू सॉल्व इट, पे अटेन्शन. जर का हेच तुम्ही जेई सीटीला आलं असतं तर अतिशय सोपं होतं, 1 मिनिटात आन्सर होतं. आपण पहिल्यांदा याच्यावरती काम करूयात. इनिशियल रेजिस्टन्स ऑफ वायर इज आर इक्वल टू 20 ओहम. R1 म्हणूया त्याला, 20 ओहम. If wire elongates n टाइम्स, इथे थ्राइस म्हटलंय, बरोबर आहे. सो इफ वायर elongates n टाइम्स, then area of the wire decreases n times to keep व्हॉल्यूम कॉन्स्टंट. हे लक्षात येते का? टू कीप व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बघा, मी ज्या वेळेला, तुम्ही रबर बँड तुमच्याकडे जर का घरी असेल तर रबर बँड घ्यायचं आणि ते स्ट्रेच करायचं. ओके, काय दिसेल तुम्हाला? when you are going to stretch the rubber band, its length elongates, but what about its radius decreases. बघितलंय का कधी तुम्ही? ज्या वेळेला तुम्ही लेंथ इलॉंगेट करता तेव्हा रेडियस काय होते? डिक्रीज होते. आणि ती कितीने डिक्रीज होते? रेडियस नाही, एरिया डिक्रीज होतो. किती डिक्रीज होतो? तर n टाइम्स. ऑब्विसली का व्हॉल्यूम सेम ठेवायचं आहे ना. तुम्हाला यात व्हॉल्यूम ऍड करता येतोय का? तुम्ही काही व्हॉल्यूम ऍड केला का त्या रबर बँड मध्ये? हॅव यू ऍडेड एनिथिंग इन द रबर बँड? नो. हॅव यू रिमूव्ड एनिथिंग फ्रॉम रबर बँड? नो. सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलाय. अँड टू कीप व्हॉल्यूम कॉन्स्टंट, if length increases, area decreases. Is it right? Therefore, new resistance R2 is काय होईल? R2 is equal to, yes, पहिल्यांदा अजून एक इनिशियल रेजिस्टन्स ऑफ वायर R1, एक मी चेंज करतो थोडासा. R1 is equal to rho L1 upon A1, that is equal to 20 ohm. Okay, so new resistance R2 is काय येईल? rho L2 upon A2. But L2 equal to n times L1 and सत्य है, and A2 equal to A1 by n. Is it right? Therefore, R2 equal to rho NL1 upon A1 by n. So this n is denominator of the denominator, becomes numerator. So R2 is equal to n square rho L1 by A1. But what is rho L1 by A1? Is it R1? So therefore R2 is equal to n square R1, because
R1 इज रो L1 बाय A1. मग झालं. आता n ची व्हॅल्यू किती दिली आहे? n ची व्हॅल्यू दिली आहे 2, सॉरी 3, थ्राईस म्हटलंय ना, थ्राईस 3 स्क्वेअर, R1 दिलाय 20, सो 3 स्क्वेअर 9, 9 इंटू 20, आन्सर इज 180 ओहम, जे तनिषने आधीच दिलं. आता हे न्यूमेरिकल किती मार्क्स आलंय असे मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, पण हे न्यूमेरिकल किती मार्क्स आलंय त्याच्यावर कुठल्या स्टेप पासून करायचं हे ठरेल. इफ दे आस्क्ड इट फॉर 1 मार्क, ओके, देन यू हॅव टू स्टार्ट डिरेक्टली फ्रॉम दिस फॉर्म्युला. डिरेक्टली ह्या फॉर्म्युल्यापासून सुरुवात करायची. ओके. But if they asked it for more marks than 1, then obviously you have to start from this point. Okay, clear? 1 mark करता डायरेक्टली R square equal to N square R1, R2 square equal to. आता मी हे, होय माहिती आहे मला तनिष, म्हणून मी हे न्यूमेरिकल घेतलं. आणि आता ते मी होमवर्कला देणार अर्थात, आणि होमवर्कला द्यायचं म्हणजे काय, ते ऑलरेडी आहेच आहे. बरं, मी एक्सप्लेन करतो. इनिशियली रेझिस्टन्स ऑफ वायर इज R1. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ R1? रो L1 बाय A1 इक्वल टू 20 ओहम. बरोबर आहे. आता वायर स्ट्रेच केली म्हणजे लेंथ वाढली, सो लेंथ इन्क्रीजेस, बट व्हॉट विल हॅपन विथ एरिया? एरिया डिक्रीजेस. म्हणून मी एक एक्सप्लेन करायला सांगितलंय सगळ्यांनाच. काय करायचं? रबर बँड घरातलं असेल ते घ्यायचं वायरच्या ऐवजी आणि ते स्ट्रेच करायचं. तुम्हाला असं दिसेल त्याची लेंथ वाढते, आणि जितकी लेंथ वाढते तितका एरिया काय होतोय? कमी होतोय. सो इफ लेंथ इन्क्रीजेस n टाइम्स, एरिया डिक्रीजेस n टाइम्स. सो लेंथ n टाइम्स वाढली तर एरिया n टाइम्स काय होणार? डिक्रीज होणार. व्हाय? टू कीप व्हॉल्यूम कॉन्स्टंट. कारण की तुम्ही व्हॉल्यूम काही ऍड करत नाही आहात किंवा काढून घेत नाही आहात. बरोबर आहे असीम? सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर लेंथ वाढली तर एरिया कमी झाला पाहिजे, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. बरोबर. सो therefore न्यू रेझिस्टन्स इज रो L2 बाय A2, बट L2 इज N. लेंथ n टाइम्स वाढली आणि एरिया n टाइम्स कमी झाला. मग व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या आणि आपण सॉल्व्ह केलं. कळलं का सगळ्यांना? गेटिंग इट? कळलं असेल तर कॉपी करून घ्या पटकन. आणि जसं आता तनिष्क म्हटला की सेम या टाईपचं न्यूमरिकल आपल्या शीटमध्ये आहे, त्यामुळे त्या ऑब्व्हियसली होमवर्कला करायचं आहे. आणि त्या शीटमध्ये तुम्हाला फक्त इथपर्यंतच काम करायचं आहे. प्रूव्ह दॅट न्यू रेझिस्टन्स इज N स्क्वेअर टाइम्स R1 इनिशियल रेझिस्टन्स. बरोबर आहे तनिष्क? डन झालं का? रायटिंग मानस झालं की सांग. अब्सेंट कोण आहे? विधान.
माणूस झालं की सांग बर का. विधान अब्सेंट आहे आज, विधान. डन. चलो. लेट्स सॉल्व द फोर्थ वन. चौथं करूयात. हे आपलं आपण चौथं परवा बाजूला ठेवलं होतं, बरोबर आहे. का बाजूला ठेवलं होतं? कारण की आपण जरा रेझिस्टिव्हिटी आणि या पार्टकडे वळलो होतो. मग एकदा रेझिस्टिव्हिटी वगैरे सुरू झालं की तिकडेच तोच पार्ट कंप्लीट करायचा, म्हणून आपण रेझिस्टिव्हिटीचीच न्यूमेरिकल स्टडी केली. न्यूमेरिकल नंबर 4. An electric heater takes 6 ampere current from 220 volt supply line. काय काय दिलेलं आहे? इलेक्ट्रिक हीटर टेक्स 6 ampere current. So current why I unable to write over here? I don't know. मी लिहू शकतो खरं तर, पण काहीतरी सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम झालेला दिसतोय. बरं राहू दे, पण व्हाईट बोर्डवरतीच करूयात मग. वयात वेळ नको घालवायला. काय म्हटलंय? An electric heater takes 6 ampere current. So current is 6 ampere. I 6 ampere. 6 ampere. पुढे काय म्हटलंय? आता उठायला लागलं काय? अरे हा, मग इथेच करूया. जादू आहे काहीतरी, इतक्या उठत नव्हतं. जागाही दिसत नाहीये. बरं जाऊ दे. 6 ampere current from 220 volt supply line. 220 volt supply line. V is 220 volt. पुढे काय दिलंय? Calculate power of heater and electrical energy consumed in 2 hours. So power of heater and electrical energy consumed, EEC, electrical energy consumed in 2 hours, time 2 hours. So what is the formula of power? Yes, सांगा बरं पॉवरचा फॉर्म्युला काय? इथे आपण शिकलेलो पॉवर इन इलेक्ट्रिसिटी. Sanika said VI. Is it right? VI. Very good, Sanika. Sanika is correct. बघा बाकीयांनी चेक करा. फॉर्म्युला ऑफ पॉवर इज VI. आठवतोय ना? पॉवर इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम. वर्क, व्हॉट इज वर्क? PD गेट चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम इज I. So it is VI. बरोबर. So P is equal to VI. Let's substitute. V is 220. I is 6. So what is the answer? 0. Sorry, 0. 1320 watt. But generally we are going to express it in kilowatt. So how to express in kilowatt to kilo? 10 raised to 3 करावा लागेल. बरोबर आहे. So for that purpose 1.32 into 10 raised to 3 watt. So that is 1.32 kilowatt. Okay. And then what they asked? EEC, electrical energy consumed. So electrical energy consumed is VIT. VI means power. So power into time. Power is 1.32 into time 2. Kilowatt per hour नाही, kilowatt hour असेल. 1.32 is 4, 6, 2.64 किलोवॅट आवर. आता EEC फाइंड आउट करायला कायम लक्षात ठेवायचं, टू फाइंड आउट EEC, इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम्ड,
The power should be in kilowatt and time should be in hour, not in seconds like as usual. त्यामुळे आपण या 2R ला कन्वर्ट करत बसलो नाही, जे आपण नेहमी करतो, बरोबर ना? नेहमी आपण या 2R ला कन्वर्ट करत बसतो. 2 इंटू 60 इंटू 60, इज इट राईट? आजपासून कन्वर्ट करत बसलो नाही, कारण की EEC ला ज्या वेळेला आपण EEC फाइंड आउट करतो, आणि आता 1 EEC म्हणजे काय? 1 किलोवॅट आवर मीन्स 1 युनिट. तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवरती बघा, तो लिहिलेलं असतं किती युनिट्स यूज केले तुम्ही महिन्यात. 60 युनिट्स. 60 युनिट्स यूज केलेत म्हणजे काय? 60 युनिट म्हणजे 60 किलोवॅट आवर यूज केलंय. लक्षात येते का? आणि त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम्ड काढायचा असेल, तेव्हा किलोवॅट आवर मध्येच काढतात. का किलोवॅट आवर मध्ये काढतात? कारण की 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट. आणि तुम्हाला पैसे एका युनिटला म्हणजे एका किलोवॅट आवरला भरावे लागतात. जे काय रेट असेल तो. कळतंय का? येते का लक्षात? गेटिंग अप टू दिस पॉइंट. इथपर्यंतचा पाठ कळला का सगळ्यांचा? सगळ्यांना? अरे कळला का नाही कळला? येस. सो कॉपी करा. डन झालं का? म्हणजे मग काय कळलं का? Done. Write down the numerical. In a bedroom, a fan and and a LED tube light
is fixed. Is fixed. The wattage of fan the wattage of fan is 70 volt. Wattage of fan is 70 watt. Wattage of fan, wattage म्हणजे पॉवर. Wattage of fan is 70 watt and wattage of tube light is 20 watt. Okay. On an average, on an average, on an average, the fan is used. The fan is used for 12 hours a day. Fan is used for 12 hours a day. उन्हाळ्याचे दिवस असतील obviously. And tube light is used and tube light is used 6 hours a day. Find out the electricity bill. Find out the electricity bill for April month. Find out the electricity bill for April month. If the rate is if the rate is 4 rupees per unit. Rate is 4 rupees per unit. लिहिलं का? का इंटरेस्टिंग न्यूमरिकल आहे. मी आता तुमच्यासमोर तयार केलेलं न्यूमरिकल आहे हे. माझ्या इथे आता मला समोर एक फॅन दिसतोय आणि साधारण फॅनचं किती असतं, तर फॅन जनरली 60 to 80 मध्ये व्हेरी होतो. आता मला माहित नाही हा इथे फॅन जो बसवलाय तो त्या बसवण्याने 60 वॅटचा बसवलाय, 70 वॅटचा बसवलाय काय ते मला माहित नाहीये. मी आपलं रँडमली त्याचा ॲव्हरेज घेतला 70. ओके. ट्यूबलाईट इथे मोठी ट्यूबलाईट आहे. एलईडी ट्यूबलाईट येतात. त्या 5 वॅटच्या येतात, 10 वॅटच्या येतात, 20च्या येतात. सो ऑब्व्हियसली मी मॅक्सिमम वॅटेज घेतलं ट्यूबलाईटचं. सो इथली आता मी कंडिशन घेतली. हां, आता ह्याच्यात मी लॅपटॉप किती वेळ सुरू आहे, इंटरनेटचं कनेक्शन किती वेळ सुरू आहे, हे मी घेतलं नाही आता बरं का. ते ॲडिशन होईल. आत्ता मी फक्त एवढंच घेतलं. म्हणजे साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात फॅन किती वेळ सुरू असेल आणि ट्यूबलाईट किती वेळ सुरू असेल हे. ओके. एप्रिल महिना आहे. So we want to find out electricity bill. So how to find out? And rate is given. Rate is how much? Rate 4 rupees per unit. Is it right? So let's find out. The power is given. Electrical energy consumed for fan. How much? Power into time. So power is 70 for fan and time is 12. So, किती होतात रे?
12 into 7. Be quick. 840. Correct. So 840. But 840 what? Just sometime before I may mentioned, we are going to measure the electric energy consumed in which units? Kilowatt or what? Kilowatt. So we have to convert it. Just now, Tanesh, it is watt and R, no? Yet we not converted. So now we have to convert. So let's convert. Kiti येईल रे? Yes, sir. We have to shift 1, 2, 3. So 0.84 into 10 raised to 3 watt. So 0.84 kilowatt. This is for fan. Then electrical energy consumed for tube light is how much? Power of tube light. इथे FF लिहूयात. Power of tube light into time for tube light. So that is power of tube light 20 into time 6. So 20 into 6, 120. So 0.12 kilowatt. Therefore, total electrical energy consumed is equal to EEC for fan plus EEC for tube light. So EEC for fan, how much? 0.84 plus 0.12. So 0.84 plus 0.12, how much? 0.96 kilowatt. सॉरी टोटल किलोवॅट. अरे एक मिस्टेक झाली बरं का. इथे किलोवॅट आर लिहायला पाहिजे. येस किलोवॅट आर लिहायला पाहिजे. सो किलोवॅट आर, दिस इज द EC. Therefore, electric bill for April month दिस इज फॉर अ डे. हे एका दिवसाचं आलंय बरं का, कारण की आपण आर्स मध्ये काढलंय ना. मग आपण एक पहिली मध्ये एक स्टेप घेऊया अजून छोटीशी. काय? सो टोटल EEC कंझ्युम, टोटल EEC for a day, then total EEC for April month is obviously 0.96 into 30 days in April month. So how much it is? किती येणार? 0. हे 0 दिले. So it's 28.8 kilowatt hour. Is it right? बरोबर आहे का? 28.8 किलोवॅट आर. आता इलेक्ट्रिक बिल फॉर एप्रिल मंथ इज किती? 28.8 आणि किती आहे रेट? 4 रुपीज ना पर युनिट. सो करा. सो काही चुकलंय का? 8 into 4, 32, 3 carry. 8 into 4, 35, 5, 3 carry. परत मी 8 into 2. करेक्ट आहे.
115 115.2 रुपीज हे तुमच्या फक्त बेडरूमचं बिल आलं. याच्यात आता संडे ज्याला सुट्टी असते त्याला फॅन जास्ती वापरला जाईल. हे मी वर्किंग डेचं घेतलंय. त्यामुळे याच्यात व्हेरिएशन्स येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक रूमवरती असं काम करू शकाल का रे आज? आज होमवर्क करू शकाल? बॅक साईडला रेट दिलेले असतात. बघितलेत का कधी? सो ते रेट बघा आणि त्यामुळे आपल्या घराचं बिल किती येईल. You work like the same way for your entire home. आज हे काम करता येईल का? बेडरूम मध्ये आपल्या किती आहे, पण त्याचं वॅटेज जरा बघा, तुम्ही चेक करा किती आहे साधारणपणे. बेडरूम मध्ये किती बेडरूमचं, त्यानंतर किचनचं, हॉलचं. ओके, करता येईल आज हे होमवर्कला, प्रयत्न करता येईल. अरे हो की नाही? म्हणजे आज 2 होमवर्क्स आहेत. एक ते शीट सॉल्व्ह करणं. आता हे शीट ट्यूसडे पर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. ज्यांचं झालं नसेल त्यांनी, ऑलरेडी बऱ्याच जणांचं झालेलं असणार आहे. पण ट्यूसडे पर्यंत त्याला वेळ आहे. आणि दुसरा म्हणजे आज वार कोणता आहे? सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूसडे. आजचं पहिलं काम आपल्या घराचं बिल बरोबर येतंय की नाही एमएससीबीचं कॅल्क्युलेट करायचं सगळ्यांनी. आणि यू कॅन चेक वेअर वी आर युजिंग इट एक्स्ट्रा. कधी-कधी असं होतं, की आपण किती वेळ वापरतो बघा. घरात किती वाजल्यापासून लाईट लावतो, कसे वापरतो. सो यू कॅन फाइंड आउट अँड वेअर वी आर युजिंग इट अननेसेसरीली. हां, आता त्याच्यात मोबाईल चार्जिंग वगैरे हा भाग थोडासा कदाचित येणार नाही. हां, पाठवतो असीम, पाठवतो मी. हो. सो यू कॅन क्रॉस चेक इट. बरोबर आहे? येस. हे न्यूमेरिकल झालं का सगळ्यांचं? Have you done with this numerical?
येस. 8th आपण नंतर करूयात. ते सेल्स इन पॅरल अँड सिरीज कॉम्बिनेशन. बरं, आता ह्यातलं तुम्हाला काल होमवर्कला मी दिलेलं होतं. हे होमवर्कला तुम्ही करा असं मी सांगितलेलं होतं खालचं. बरोबर आहे. यातली कोणती अशी आहेत का की सर हे जमलं नाही मला, त्यातलं आता मी हे सॉल्व्ह करून दाखवलंच तुम्हाला कोणतं तरी. कोणतं बरं? 14 आपलं सॉल्व्ह केलं करून झालं. वी सॉल्व्ड 14th वन. बरोबर ना? 16, 17, 18 कोणी जमलं नाहीये. एकच सेकंड ना. A battery of negligible internal resistance has EMF of 150 volt. So सोपं आहे. 150 volt when it is connected with a resistance of 75,000 ohm and another resistance R in series. The potential difference across R is 25 volt. Find R. R ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आपल्या ह्याच्याकच करायचं. E इज 150 वोल्ट. E इज 150 वोल्ट. E 150 वोल्ट. बरोबर आहे. R1 75,000 दिलाय त्यांनी ओहम. R we have to calculate and one more thing is given V. So that is how much? V त्यांनी दिलाय, किती दिलाय? 25 volt. Is it right? So 25 volt. 25 volt. So first of all, find out V is equal to IR. So I is equal to V upon R. So V is 25. R is R1 घ्यावा लागेल इथे. R1 75,000. सॉरी, एक झिरो जास्ती पडला का? 75,000. So 1 upon 3,000 ampere. I is 1 upon 3,000 ampere. So E is equal to I R plus R1. जो सिरीज मध्ये जोडला आहे तो कायम ऍडिशन मध्ये जातो. सो आपल्याला हा आर फाइंड आउट करायचा आहे आता. मग ई किती दिलाय? 150 इज इक्वल टू 1 बाय 3,000 इन ब्रॅकेट आर प्लस R1 75,000. बरोबर आहे का? सो 3,000 into 150 is equal to R plus 75,000. So how much? 1, 2, 3, 4. 4 zeros. बरोबर आहे. 50 into 3. 45. So 4,50,000 is equal to R plus 75,000. 75,000च म्हटले ना त्यांनी. So R is equal to 4,50,000 minus 75,000. That is 0, 0, 0. बरोबर आहे. 0, 0, 0. 10 minus 5, 5. बरोबर आहे. 14 minus 7, 7. 3,75,000 ohm. So we can write 375 kilo ohm. त्यांचं काय आहे? 16.
नाही 15,000 नाही, मी केलेलं करेक्ट आहे. सो क्लिअर, गेटिंग इट? 16वं सगळ्यांना कळलं का? तनिष, गेटिंग इट? कॉपी करून झालं असेल तर सांगा. When a cell of EMF 5 volt is connected between the terminals. EMF दिलेला आहे, करंटही दिलेला आहे इथे. द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V between the ends of resistance is observed to be 4.8 volt. What is the internal resistance of the cells? हे निमित्त जास्त सोपं आहे. EMF दिलाय, करंट दिलाय, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. सो EMF किती आहे? त्यामुळे हे का जमलं नाही? आन्सर मॅच होत नाही का? EMF 5 volt, voltage 4.8 and current 3, 4.8 volt, current 3 ampere. बरोबर आहे? इज इट राईट? मग आता आपण सॉल्व केलं, हे हा फॉर्म्युला आठवतो का? V इज इक्वल टू E मायनस IR. वी वॉन्ट टू फाइंड आउट R. सो V 4.8 इक्वल टू 5 minus 3 into R. So 3R is equal to 5 minus 4.8. So 5 minus 4.8 is how much? 0.2. Is it right? EMF 10 आहे असं अनया म्हणते. 5 वोल्ट आहे ना ग, 17वं करतोय ना आपण. 5 वोल्ट कुठे 10 वोल्ट आहे? हो की नाही? हा. सो R is equal to 0.2 upon 3. So that is 0.6666 रिकरिंग येत जाईल. बरोबर आहे. सो 0.67 ओहम. त्यांचा आन्सर काय आलाय? ते झालंय की हा 0.0. हा बरोबर आहे, आपली मिस्टेक झाली. 0.02 ला डिव्हिजन नाही जाणार ना, 20 ला जाईल. सो 0.067. क्लिअर तनिष्क? येते की मॅच होतं आन्सर. परफेक्ट. हो ना? कॉपी करून टाका, सोपं होतं. 17वं का नाही आलं खरं तर?
येस. झालं सगळ्यांचं कॉपी करून? अरे येस और नो झालं का कॉपी करून? पुढचं. A terminal resistance of a cell of EMF 2 volt and internal resistance of 0.4 ohm and are connected in parallel to two wires of resistance 3 and 7 ohm respectively. Calculate current in each wire. हा, मग आय काढायचं आहे. काय फॉर्म्युला? मी एका वायर करता काढतो. ई इज इक्वल टू आय आर प्लस आर. सो आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. सो दॅट इज ई किती दिलाय? EMF 2 volt. Internal resistance small r 0.4. So 0.4 plus 3. So 2 upon 3.4. That is 20 upon 34. बरोबर आहे का? काही चुकतंय ह्याच्यात? काय चुकतंय? म्हणजे काहीतरी लिहितंय म्हणून मी थांबलोय. बर. 18 आणि 19, 18, 19 आणि ते म्हणजे कोणतं? सेल्स इन सिरीज आणि पॅरल. हे आपण मंडेला करूयात आणि मग आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊयात. द रिझन बिहाइंड इट. रिझन सांगतो की मला 8:30 वाजता गावाला जायचं आणि गाडी पकडायची. सो दॅट्स वाय इट्स 8 o'clock. हा, पहिल्यांदा आरपी काढा पॅरल कॉम्बिनेशन मध्ये. करेक्ट. पहिल्यांदा आरपी काढा आणि ओहम्स लॉ वापरा. करेक्ट आहे. असीम करून बघ काय होतंय. हा, पण आपण 18, 19 आणि ते राहिलेलं 1 हे आपण नंतर करूयात. कोणतं राहिलेलं 1 मी बाजूला ठेवलेलं आठवतंय ना? हे आता आपण 4th केलं. 8th राहिलंय आपलं, आठवतंय ना? 8वं राहिलेलं विच वी वॉन्ट टू सॉल्व. येस. सो हे आपण मंडेला इव्हिनिंगला करूयात आणि मग पुढच्या चॅप्टर सुरुवात करूयात. इट इज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे अहेड.